नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 2 मार्चलाच म्हणजे सोमवारी आलेली आहे होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील हुताशनी पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला सायंकाळी 5:57 होणार आहे आणि समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहे. म्हणून यंदा होलिका दहन हे 2 मार्चला सायंकाळी केले जाणार आहे. 3 मार्चला यंदा धुलीवंदनच्या दिवशी वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण आलेले आहे. त्यामुळे या दिवशी धुलीवंदन न करता 4 मार्चला धुलीवंदन हे साजरे केले जाणार आहे. परंतु होलिका दहन हे आपल्याला 2 मार्चला संध्याकाळी करायचे आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार तसेच धर्मसिंधू या ग्रंथानुसार यंदा 2026 मध्ये होलिका दहन हे 2 मार्चलाच रात्री करावे असं सांगितलं गेलं आहे. होळी दहनाचा शुभ मुहूर्त हा 2 तास असणार आहे. 2 मार्चला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत होळीचे दहन करावे. होळी हा सण मराठी वर्षातील शेवटचा सण असल्यामुळे या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. होळी हा सण हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून तो वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक आहे. होळीच्या दिवशी होळीच्या अंगणी तापलेला विकार, क्रोध, लोभ आणि अहंकार जळून टाकून नवीन व सकारात्मक सुरुवात करण्याचा संदेश मिळतो आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, अडचणी, दोष दूर करण्यासाठी होळीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. धार्मिक दृष्टीने होळीचा दिवस हा महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. सोमवारी होळीच्या दिवशी तुम्ही कधीच काहीच नाही केले तरीही चालेल, परंतु आंब्याच्या पानांचा हा एक अतिशय प्रभावी उपाय नक्की करा. हा उपाय केल्याने सर्व दोष, दुर्भाग्य, दारिद्र्य नष्ट होऊन एका रात्रीत चांगले दिवस येतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल. कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर हा आंब्याच्या पानाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे होळीच्या दिवशी. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. जेव्हा आपण होळी दहन करणार आहे तेव्हा तुम्हाला हा आंब्याच्या पानाचा उपाय जो आहे तो करायचा आहे, जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या, अडचणी, अडथळे हे असतातच. असा एकही व्यक्ती नसेल की ज्याच्या आयुष्यामध्ये काही अडचणी नाहीत. तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच व्यक्तींकडे पैसे असतात परंतु सुख नसतं, किंवा काही व्यक्तींकडे पैसे नसतात, सुख असतं. म्हणजेच काही ना काही समस्या, अडचणी या असतातच. आणि ह्याच समस्यांचं निवारण होण्यासाठी, याच अडचणी संपून जाण्यासाठी होळीचा दिवस हा खूप शुभ मानला जातो. आणि ह्या अडचणी संपवण्यासाठी ही महत्त्वाची तिथी आहे. आणि या तिथीवरती आपण जर हा आंब्यांच्या पानांचा उपाय केला तर 100% तुमच्या जीवनातील सर्व समस्या या कायमच्या नष्ट होतील. कारण आपल्या हिंदू धर्मात आंब्याच्या झाडाला अतिशय पवित्र आणि शुभ मानले गेले आहे. आंब्याचे झाड हे साधारण झाड नाही, तर ते झाड देवांचे घर मानले जाते. आणि म्हणून प्रत्येक मंगल कार्यामध्ये या झाडांच्या पानांच्या खोडाचा, मुळाचा उपयोग जो आहे तर तो केला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की आंब्याच्या झाडाला मंगळाचा कारक असे वर्णन केले गेले आहे. हा मेष राशीचा वृक्ष मानला जातो, त्यामुळे शुभ कार्यात त्याची पाने वापरणे खूप शुभ मानले जाते. आणि म्हणूनच आपल्याला या आंब्याच्या पानांचा हा जो उपाय करायचा आहे, तर तुमच्या घरामध्ये काही दोष असतील, काही नकारात्मक ऊर्जा असतील, तुमच्या घराला कोणी बाहेरची नजरबाधा केलेली असेल, किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला कोणी करणी बाधा केलेली असेल, किंवा तुमच्या घराला दोष असल्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील, नवरा बायकोंचं पटत नसेल, मुलं सतत हट्टीपणा करत असतील, घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल,
सतत दुर्भाग्य येत असतील किंवा घरातील गरिबी, दारिद्र्यता हे संपायचं नाव घेत नसेल, तर हा उपाय तुम्ही होळीच्या मुहूर्तावरती नक्की करा. तसेच हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळून तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील. तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील. तर आता होळीच्या दिवशी मी तुम्हाला आंब्याच्या पानांचा एक एक करून काही उपाय सांगणार आहे, जे तुमच्या समस्येनुसार, तुमच्या अडचणीनुसार असतील ते तुम्हाला करायचे आहेत. सगळ्यात अगोदर तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. जरी या पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला संध्याकाळी होत असला, तरीही आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. कारण या संपूर्ण दिवसाचं एक विशेष महत्त्व असतं. त्यामुळे सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं आहे. आपल्या घराची स्वच्छता तुम्हाला करून घ्यायची आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती रांगोळी काढायची आहे आणि यानंतर तुम्हाला आंब्याच्या पानांचं एक तोरण बनवायचं आहे. 11 किंवा 7 आंब्याच्या पानांचं तोरण बनवून तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे. आता या दिवशी अनेक आर्टिफिशियल तोरण मुख्य प्रवेशद्वारावरती लावले जातात, परंतु ते तोरण फक्त आपल्या घराला सुशोभित करत असतात, परंतु त्यातून कोणतीही सकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये येत नाही. परंतु आंब्याच्या पानांचं तोरण जर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावले, तर घरात खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. तसेच आपल्या घरात असणारे सर्व दोष हे सुद्धा नाहीसे होतात आणि सर्व देवी देवता आपल्या घरावरती प्रसन्न होतात. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व देवतांचे स्थान या वृक्षामध्ये आहे आणि म्हणूनच या वृक्षाची पानं खूप शुभ मानली जातात. म्हणून तुम्हाला 11 आंब्याच्या पानांचं तोरण किंवा 7 आंब्याच्या पानांचं तोरण करून हे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे. होळीच्या दिवशी खूप जास्त प्रमाणामध्ये तंत्र-मंत्र क्रिया ज्या आहेत तर त्या केल्या जातात. हे तंत्र-मंत्र क्रिया ज्या आहेत तर त्या आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर होऊ नये म्हणून हे तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे. होळीच्या दिवशी जेवढी सकारात्मक ऊर्जा घरात येईल, तेवढीच नकारात्मक ऊर्जा सुद्धा असते आणि म्हणून तीच नकारात्मकता आपल्या घरात येऊ नये म्हणून असे तोरण प्रत्येकाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे. हे तोरण किती दिवस ठेवायचं आहे? होळीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण आहे. त्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी तुम्हाला काढून लगेच ते निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. जास्त दिवस असं तोरण मुख्य प्रवेशद्वारावरती चुकूनही ठेवायचं नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तुमच्या होळीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे? आता यानंतर जे पुढचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असेल, सतत किंवा त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल, गोळ्या औषधे चालू असतील, सतत ती व्यक्ती आजारी पडत आहे, दवाखाना चालू असूनही त्या व्यक्तीला जर बरं वाटत नसेल, त्या व्यक्तीचा आजार बरा होत नसेल, तो दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय त्या व्यक्तीसाठी करायचा आहे. तर होळीच्या दिवशी तुम्हाला एक चांगलं पान घ्यायचं आहे. कुठेही फाटलेलं, तुटलेलं नसावं. चांगलं एक देठाचं पान घ्यायचं आहे. त्या पानावर तुम्हाला 2 गुलाबाची फुलं ठेवायची आहेत, एक बत्तासा ठेवायचा आहे आणि आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून ते पायापर्यंत तुम्हाला 31 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला होळीच्या दहनाच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे. जर हा उपाय स्वतः व्यक्तीने केला तर अतिशय उत्तम. स्वतः व्यक्तीला हा उपाय करणं शक्य नसेल, तर मग दुसऱ्या व्यक्तीने आजारी व्यक्तीसाठी हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे. तर हा उपाय जर तुम्ही केला तर 100% जी व्यक्ती आजारी आहे तिला गुण येईल. त्या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. त्याचसोबत जर घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला, मेहनतीला यश मिळत नसेल, तिथे तुम्ही ₹5 कमवता, तिथे तुमचे ₹100 खर्च होत असतील आणि यामुळे तुम्हाला सतत पैशाच्या अडचणीत येत असतील. होळीच्या दिवशी तुम्हाला आर्थिक समृद्धीसाठी, धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी एक आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी 3 आंब्याची पानं घ्यायची आहेत. ही पानं सुद्धा चांगली घ्यायची आहेत आणि ही तिन्ही पानं तुम्हाला तुपामध्ये बुडवायची आहेत. प्रत्येक पानाला थोडंसं तूप लागेल एवढं तूप त्या पानाला लावायचं आहे आणि ही पाने तुम्हाला होळीमध्ये दहन करायची आहेत.
जिथे कुठे पेटती होळी असेल, त्या पेटत्या होळीमध्ये तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहेत, ज्यामुळे घरात संपत्ती आणि समृद्धी येते. ही पानं अर्पण केल्यानंतर होळीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. सुख समृद्धीसाठी होलिका मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रयत्न कष्ट करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल किंवा तुमचं एखादं अडकलेलं काम असेल, तर प्रयत्न करूनही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही, तर या दिवशी तुम्हाला 7 आंब्याची पानं घ्यायची आहेत. ही सुद्धा चांगली असायला हवीत. एकावर एक ही पानं व्यवस्थित ठेवून एका पांढऱ्या रंगाच्या धाग्याने बांधून घ्यायची आहेत आणि यानंतर ही पाने तुम्हाला मधामध्ये बुडवून शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत. शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीचे स्थान आहे, तिथे तुम्हाला ही पानं अर्पण करून घ्यायची आहेत. तुमची जी मनोकामना आहे ती व्यक्त करायची आहे, ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. तसेच या दिवशी तुम्हाला आंब्याचं एखादं वाळलेलं लाकूड जर भेटलं, तर ते घरी आणायचं आहे आणि यानंतर जेव्हा तुम्ही होळी दहन करणार आहे, तेव्हा त्या होळी दहनाच्या वेळी तुम्हाला ते लाकूड टाकायचं आहे. यामुळे घरात असणारी अशांतता, वास्तुदोष जो आहे, तर तो दूर होतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.